गावाकडे आला की प्रत्येकाला इंग्रजीत बोलू लागला। इंग्रजीत बोलणाऱ्या माणसांना आता शेजारी पाजारी आपल्या शेतात राहणारी माणसं, गावढळ राहणारी माणसं मराठीचा एक शब्द जर त्यांना संस्कृत बोलला तर कळत नाही, इंग्रजी काय कळणार। सगळ्यांना त्यानं त्रास दिला। एक दिवशी 26 जानेवारीचा सण आला, दिवस आला आणि त्या दिवशी सगळेजण मराठीत भाषण करू लागले। कोणाला दुर्बुद्धी सुचली त्याला म्हणजे तुम्ही पण बोला। त्यानं मला आली ती तावडी सगळी बघावच कसायची, इंग्रजीत बोलायला लागला, म्हणायला लागला मी जे तुम्हाला सांगतोय बोलतोय ते तुम्हाला कळतंय का? अरे अडाणी ठोंब्यानो शिक्षण घ्या। लोकांनी सगळे येत काढायचे। मी अमेरिकेला राहिलो, 12 वर्ष शिकलो, आपल्या गावाचं नाव उज्ज्वल केलं। लोक म्हटली ही लई पागल झाली, ह्याला कोणतं भेटला पाहिजे। केवढ्यामध्ये मेढ्या राखणारा एक गुडघ्यापर्यंत धोतर घातलेला, अंगात बनेन फाटकी घातलेला माणूस तिथं आला। त्याला म्हणाला नाही इंग्रजीत भाषण करायला कुठला माणूस आहे भाऊ? गावातलंच आहे, 4 पुस्तकं शिकलं ना आम्हाला शहाणपणा शिकवायला लागलं। बरोबर अर्धा तास ऐकून घेतलं। त्याला म्हणा अरे बाबा आम्ही सगळी खेडेगावातली माणसं आहे, तुझी इंग्रजी काय आम्हाला कळत नाही, पण मी एखादा प्रश्न तुला विचारला तर तुला कळेल का? उत्तर देता येईल का? हे येड्या तुझी उंची किती, तू बोलतो किती, अंगात कपडे नीट घालायला नाही, तुम्ही 12 वर्ष अमेरिकेला शिकलो, तू असं काय विचारणार? त्यानं मला फक्त एकच सांग, मी विचारल्यानंतर तुला उत्तर येईल का? तुम्हाला काय विचारायचं ते विचारा। मला 12 वर्ष अमेरिकेत राहिलं, नाही उत्तर आलं तर गाव सोडून जाईल म्हणला। बरोबर आहे का? विचारा तरी। त्यानं मला विचारलं, त्याने एक प्रश्न विचारला, ऐक उत्तर जर नाही आलं तर उद्यापासून गावात राहायचं, राहत नाही म्हणला, जातो मी अमेरिकेला निघून जा। सांगा प्रश्न। 11:30 वाजून 5 मिनिटं झाले ते लवकर प्रश्न सांगा। त्यानं मला टप गुळ 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 पण मे सांग काय? त्याला काय टप गुळ 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 पण मे सांग काय? त्यानं आता ताल पाहून डोकं खातं। टप गुळ गुळ कुठल्या पुस्तकात सापडलं? त्यानं मला अमेरिकेला शिकलो, 12 वर्ष राहिलो, एवढी मोठी पुस्तकं शिकली, पण टप गुळ गुळ कुठल्या पुस्तकात काय केलं नाही करत? स्वतः तुम्ही ऐकलंय का? सगळी लोक म्हणाली बरं झालं म्हणजे सापडला वागा, हा माणूस खरा आहे। आज आपल्याला गाव मुक्त होणार इंग्रजी भाषेतून। हे लई त्रास दिलता म्हणले, बोल 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 हे कुठं आहे? त्यानं लई पुस्तकं तपासली, मला अमेरिकेत शिकलो, लई पुस्तक वाचली, पण टप गुळ गुळ कुठल्या पुस्तकात आलं? अरे बाबा तुझं हरणं म्हणला मी गाव सोडून जातो, पण हे टप गुळ गुळ कुठल्या पुस्तकाला ते सांग, माझं डोकं उठायला लागले। त्यानं मला सांगतो ऐक, तुझ्यासारख्या अतिशय आल्यांना त्याचं उत्तर येणार नाही। याच्यासाठी गावरान जर माणूस असतं तर त्याला कळालं असतं काय उत्तर आहे। गाव सोडून जाणार, जातो, सांगा। लगेच सांगितलं त्याला, काय नाही म्हटला। मी गावाला गेलो होतो, गावाहून आलो घरी आल्याबरोबर वादळ सुटलं म्हणून। आमच्या घराच्या शेजारी एक कवटाचं झाड आहे मोठं, वाऱ्यामुळे एक कवट तुटलं, आमच्या पत्र्यावर पडलं, त्याचा आवाज आला टप, ती खाली पन्हाळीने वाहत आलं गुळ 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 गुळ। आमची मेंढी खाली झोपलेली होती, ती जागेवर पडलं पण शिवी होतं बघापासून मी देवाचं सांगत होतो। अशी अतिशहाणी माणसं आहे ती। त्या अतिशहाणी माणसाने एक गोष्ट ध्यानात फक्त ठेवायची, चेतू राहतो। किती जरी आपण डोकं लावलं तर देवाच्या पुढे आपलं डोकं चालू शकत नाही। एक न दिसणाऱ्या कोरोनानं 2 वर्ष प्रत्येक माणूस घरात कोंडून ठेवला होता। न दिसणारा कोरोना जर एवढा 2 वर्ष आपल्याला घरात ठेवत असेल तर दिसणारे अनेक रोग आहेत। 0 मिनिटात आपली उचल बांगडी करायला वेळ लागणार नाही। म्हणून ज्या देवानं आम्हाला हात दिले, ज्या देवानं आम्हाला तोंड दिले, त्या देवाचं, त्या संतांचं प्रत्येकाला हाताने टाळी, मुखानं चिंतन। ज्ञानेश्वर
झालेली कीर्तन होती सेवा. तुम्ही पण काशी प्रातस्मरण